सकाळच्या वेळी सोयराबाईंना महालात आलेल्या पाहून राजांना आश्चर्य वाटले. पाठोपाठ करीम चाचा आलेला पाहून तर आश्चर्य दुणावले. करीम चाचा हा पुण्याचा शिंपी. राजांचे कपडे लहानपणापासून तोच शिवीत असे. आता पुष्कळ म्हातारा झाला होता. करीमने मुजरा करताच राजांनी विचारले, राणी साहेब हा कुठं सापडला? सापडतो कुठला? अनाजींना सांगितलं होतं, घोडं पाठवून बोलावून घेतला. बरं केलं. ही जुनी प्रेम करणारी माणसं भेटली म्हणजे बरं वाटतं. काय चाचा, बरं आहे ना? अल्लाच्या कृपेनं सारी बरकत आहे हुजूर. पण राणी साहेब याला बरं बोलावून घेतलं? राजांनी विचारले. छान. आपण आग्र्याला जाताना सारे चांगले कपडे घेऊन गेलात. येताना कफनी बांधून आलात. महादेव मनोहारी हेच म्हणाले. तेव्हा याला बोलावून घेतला. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. खरं सांगू राणी साहेब, ती कफनी होती ना, तीच फार बरी वाटली. अकारण साधुत्वाच्या कल्पनेनं अंग पुलकित होई. नसते डोहाळे बोलू नका, सोयराबाई भेऊन बोलल्या. राजे मोठ्याने हसले, उभे राहिले. त्यांनी विचारले, शिंपी बोलावला, पण कापडाचे काय? त्याची नको काळजी. कोठारात कापडाचे ढीग लागले. तुम्ही कोठार सुद्धा पाहिलेत वाटतं. मासाहेबांनी तेच काम लावून दिलंय. रेशमी भरजरी ठाव उन्हाला घालायचं काम मलाच करावं लागलं. म्हणजे आता दप्तरी सुद्धा हस्तक्षेप झाला तर? सोयराबाई लाजल्या, म्हणाल्या, करीम माफ घे बाबा. पण राणीसाहेब, एवढ्या तातडीनं कपडे शिवण्याची आवश्यकता आहे का? साधे कपडे भरपूर आहेत, पण भरजरी. समजलं. राजे क्षणभर उभे राहिले, गंभीर झाले. राणीसाहेब, आता यापुढे कोणाच्या दरबारी आम्हाला उभं राहावं लागेल असं वाटत नाही. आणि जे आमच्या दरबारी येतील त्यांचं आमच्या कपड्याकडे लक्षही जायचं नाही. करीम, सोयराबाई म्हणाल्या, घे बाबा, आमचं इथं काही चालत नाही. करीम मापे घेत होता. राजे मुकाट्याने उभे होते. मापे घेऊन झाली. राजे म्हणाले, बाळराजांचीही? त्यांची काळजी नको. त्यांची मापं घेऊनच वर आलो. ठीक. करीम मुजरा करून निघून गेला. सोयराबाई जाण्यासाठी वळल्या तोच राजे म्हणाले, चांगला दिवस आहे. मोरोपंतांना आणि बाळाजींना आमच्याकडे पाठवून द्या. जी. सोयराबाईंनी बाळाजी आवजींना आणि मोरोपंतांना पाठवले. अनाजीही आले. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, तुम्ही पण आलात? बरं झालं. आम्ही आज एक महत्वाचं पत्र लिहायचं ठरवलं आहे. कसलं महाराज? मोरोपंत, अनाजी, आम्ही सुटल्यामुळं औरंगजेबाचा आता काय तर्क असेल? आपण परत उठाव कराल असंच कोणालाही वाटेल. अगदी बरोबर. राजे मांडीवर थाप मारीत म्हणाले, पुरंदरच्या तहाबरोबरच आमचं राज्य अपुरं बनलं. मोगलाईचे सरदार थोडाफार शिबंदीनिशी अजून आपल्या मुलुखात आहेत. मिर्झा राजे तर परत निघाले. याच वेळी आम्ही उठाव केला तर संतप्त औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरणं कठीण नाही. एकाच वेळी मोगलाई, आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं वैर आपणाला सोसवणार नाही. आपलं राज्य नवं, 2-3 चपेटे खाऊन हालाखीला आलेलं. अशा परिस्थितीत शत्रू मित्र करून घ्यावा, ती उसंत घेऊन बळ वाढवावं, हा एकच उपाय आम्हास दिसतो. ते कसं शक्य आहे? अनाजी म्हणाले, आम्ही औरंगजेबाला पत्र पाठवणार आहोत. आमच्या इमानीपणाची खात्री देणार आहोत. पण औरंगजेब मान्य करील? निश्चित करेल. मिर्झा राजांच्या मोहिमेत पुष्कळ खर्च झाला, यश लाभलं नाही. पुन्हा तो दक्षिणेतल्या कटकटींना आनंदानं तोंड देणार नाही. त्याला आमचं पत्र पाहून आश्चर्य वाटेल, पण तो सर्व मान्य करील. आणि आपण मोगलांच्या निष्ठेत राहायचं? मोरोपंतांनी विचारलं. कोणी सांगितलं? सध्या आपण स्वस्थ बसू. याचा अर्थ निष्क्रिय नव्हे. आपल्यालाही उसंत हवी, फौज उभी राहायला हवी, ताकद वाढायला हवी. गेले कैक दिवस आमच्या शिलकीचा अंदाज आम्ही घेतला
तो याचसाठी. एवढ्या अवधीत आपल्याला पुष्कळ गोष्टी करता येतील. बाळाजी, लिहायचं साहित्य आणलंत ना? जी. बसा. बाळाजी बसले. राजे मजकूर सांगत होते. बाळाजी लिहून घेत होते. मजकूर तयार होताच राजे म्हणाले, बाळाजी, पत्र सायंकाळी तयार करून आणा. मग शिक्कामोर्तब करून पत्र पाठवून देऊ. जी. बाळाजी उठले आणि बाळराजे महालात आले. राजांच्या जवळ जाऊन ते पाया पडले. राजांनी त्यांच्या केसांवरून हात फिरवला. बाळराजांना जवळ घेत राजांनी विचारले, बाळराजे, आज लवकर मुजऱ्याला आलात? राजांचा हात बाळराजांच्या केसांवरून फिरत होता. केसांचा गार स्पर्श जाणवताच राजे म्हणाले, बाळराजे, मासाहेबांना तुम्ही भेटलेले दिसत नाही. मासाहेब पूजेत होत्या. एकदम वळून बाळराजांनी विचारले, पण आबासाहेब, तुम्ही कसं ओळखलं? राजे हसले. म्हणाले, अगदी सोपं आहे. तुम्ही मासाहेबांना भेटला असता तर तुमचे हे केस कोरडे केल्याविना त्यांनी मुळीच सोडलं नसतं. शेवटी आम्हीच दोषी ना. साऱ्यांच्या नजरा त्या शब्दांबरोबर महालाच्या द्वारी वळल्या. जिजामाता आत येत होत्या. राजे चटकन उभे राहिले. बाळराजांसह पुढे होऊन राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. अवक्षवंत व्हा. जिजाबाई म्हणाले. बाळराजे जिजाबाईंना बिलगले. त्यांना जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, आज बाळराजे एवढ्या सकाळी स्नान आटोपून तुमच्या दर्शनाला का आले ते त्यांनी सांगितलं नाही वाटतं. बाळराजे म्हणाले, मासाहेब. राजे म्हणाले, छे, आम्हाला काही सांगितलं नाही. कशासाठी आले होते बाळराजे? बाळराजांना मोती हवा. जिजाबाईंनी सांगून टाकले. राजे मोठ्याने हसले. त्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. राजे मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, हे बरं नाही. पुरंदरचा तह झाला म्हणून एवढी का परिस्थिती बिघडली? एवढी संपदा आम्ही घरी आणून बाळराजांना मोती मिळू नये? बाळराजांना आज रत्नघरात घेऊन जा. त्यांना हवे तेवढे मोती द्या. बस. बाळराजांचे गाल फुगले. आबासाहेब, आम्हाला ते मोती नकोत. मग तुम्ही आणलेला मोती हवा. राजांना काही समजेना. आम्ही आणलेला? आम्ही समजलो नाही. जिजाबाई हसल्या. म्हणाल्या, बाळराजे तुमच्याकडे घोडा मागताहेत. मोती नावाचा तुमचा पांढरा घोडा आहे म्हणे, परवाच खरीदलात. राजांना सारे समजले. ते बाळराजांच्याकडे पाहत होते. बाळराजे नजर चुकवित होते. राजांच्या चेहऱ्यावर मिस्किन स्मित झळकले. ते म्हणाले, मासाहेब, बाळराजे आल्यापासून भारीच लाड चालवलेत. मोती आमचा आवडता आहे, तो आम्ही देणार नाही. मासाहेब, बाळराजे जिजाबाईंना म्हणाले, राजे, या पोरापुढं माझं काही चालत नाही. उगीच त्याला चिडवू नका. पुढे होऊन बाळराजांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आम्ही थट्टा केली. भारीत जबरदस्त काम घेऊन आला म्हणूनच वशिल्यासाठी मासाहेबही आल्या. या गडबडीत तुमचे केस ओले राहिले, त्यात नवल काय? मग आम्हाला घोडा देणार? न देऊन चालेल कसं? एवढा मोठा वशिला आणलात, नाही म्हणायची काय विषाद आहे? चला पागेकडे जाऊ. मासाहेब, बाळराजांना आम्ही मोती देऊन येतो. बाळराजे आनंदले. त्यांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले. राजांचा हात धरून बाळराजे जात होते. अनाजी, मोरोपंत, बाळाजी यांच्याकडे पाहून राजे म्हणाले, चला बाळराजांचा हट्ट पुरवू. सारे वाड्याबाहेर आले. थंडीचे दिवस असल्याने सूर्य डोक्यावर येऊनही डोंगराच्या कडेने धुक्याचे पट्टे रेंगाळत होते. ते ऊन सुखावह वाटत होते. चौकी पहाऱ्यांचे मुजरे घेत राजे पागेकडे जात होते. बाळराजे उत्साहाने राजांच्या बरोबर चालत होते. राजे पागेसमोर आले आणि उभे राहिले. त्यांनी रिशालदाराला मोती मोकळा करण्याची आज्ञा दिली. बाळराजे म्हणाले,
चला ना पागेत जाऊ. पागेत कशाला, आपण इथंच उभे राहू, राजे म्हणाले. थोड्याच वेळात मोतीचे किंकाणे कानांवर आले. पागेच्या इमारतीकडे साऱ्यांची नजर वळली. पागेच्या प्रवेशद्वारात पांढरा शुभ्र सुलक्षणी मोती उभा होता. क्षणात तो उधळला आणि राजांच्या दिशेने येऊ लागला. त्याची आयाळ मानेवर उडत होती. मोती डौलात जेथे राजे होते तेथे आला. महाराजांचे हात चाटू लागला. महाराज मोतीला थोपटीत होते. सारे कौतुकाने पाहत होते. राजांनी मोतीचे कपाळ खाजवले. मोतीची मान हुंदाडत होती. त्याच्या कपाळावरचे केस उशी घेत होते. राजे कौतुकाने त्या उमद्या जनावराकडे पाहत होते. राजांनी त्याच्या मानेवरून हात फिरवला. राजांनी मानेवर मारलेल्या पोकळ थापेचा आवाज उठला. राजे म्हणाले, बाळराजे, आपलं खरं ऐश्वर्य हे. बाळाजी, तो श्लोक कोणता? हा, आठवला. यस्याश्वा तस्य राज्यम, यस्याश्वा तस्य मेदिनी, यस्वाश्वा तस्य सौख्यम, यस्याश्वा तस्य साम्राज्यम. राजांनी बाळराजांना विचारले, अर्थ समजला? हो, काय? बाळराजे पुढे झाले. मोतीला गोंजारीत ते म्हणाले, ज्यांच्या पदरी घोडा त्यांचं सर्व जग. राजे थक्क झाले. त्यांनी विचारले, तुम्हाला संस्कृत येते? बाळराजांनी मान खाली घातली. ते म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं. तरीच मग एवढे शर्मिंदे व्हायला काय झालं? मोरोपंत, जवळजवळ वर्ष फुकट गेलं. राजांना आता शिकवायला हवं. जी, मी शास्त्रींना सांगतो. बाळराजे, तुमच्याच नावाचे आमचे दादा होते. ते तुमच्या वयाचे होते तेव्हा संस्कृत काव्य करीत असत. जाऊ दे बाळराजे, आजपासून हा मोती तुमचा. फार समजूतदार जनावर आहे. किती लवकर यानं आम्हाला माया लावली. बागेत जनावर बांधून आपलं काम होत नाही. त्याला तसंच प्रेम द्यावं लागतं. पाहिलंत ना, आम्हाला पाहताच कसा दौडत आला तो. आम्ही जेव्हा एकटे स्वार असतो तेव्हा आम्ही घोड्याबरोबर बोलतो. सारे हसले. बाळराजे चकित होऊन म्हणाले, घोड्याबरोबर बोलता? हो, त्यात हसण्यासारखं काय आहे? आम्ही खरं तेच सांगतो. मूक जनावर असलं तरी ते सारं समजू शकतं. शब्द कळले नाही तरी त्याला भाव कळतो. मोतीला आम्ही सांभाळलं तसंच तुम्ही सांभाळा. सकाळ संध्याकाळ बागेत चक्कर टाका. त्याला खाऊ घाला. त्याच्याशी बोला. त्याला माया लावा. जनावराचं प्रेम मिळण्यातही अलौकिक आनंद असतो. त्याचं प्रत्यंतर घ्या. नजीक उभ्या असलेल्या शिलेदाराला राजे म्हणाले, हणमंत, जनावराला काढणी लावा, घेऊन जा. रिक्षालदाराने मोतीला काढणी लावली. त्याने घोड्याला वळवले. राजे म्हणाले, बाळराजे, मोती आता तुमचा झाला. त्याला ते कळायला हवं. तुम्ही त्याला ठाणबंद करून या. रिक्षालदाराने बाळराजांच्या हाती काढणी दिली. बाळराजे पागेकडे मोतीला घेऊन जात होते. ते दृश्य पाहून राजांना समाधान वाटत होते. देवपूजा आटोपून राजे नेहमीप्रमाणे जिजाबाईंच्या महाली गेले. मासाहेबांच्या जवळ बसलेले संभाजीराजे राजांना पाहतच उठले. राजे हसत जवळ आले. त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज गडबड दिसते. आम्हीच आज सर्वांना बोलावून घेतलं आहे. काय बेत ठरवलात? बेत मोठा आहे मासाहेब. विस्कटलेली घडी नीट बसवायला हवी. आपणही चलावं. मी? जिजाबाई म्हणाल्या, आता ह्या राजकारणात यायला हवंच का? मी थकले, आता होत नाही. मासाहेब, असं सारखं म्हणत जाऊ नका. राजे कळवळले. यापुढं नाही म्हणणार. झालं? चला. जिजाबाई उठल्या. त्यांनी संभाजीराजांना हाताशी धरले. चला शंभूबाळ, आपण बसू. राजांचा पाठोपाठ जिजाबाई शंभूराजांना घेऊन जात होत्या. सदरेवर प्रतापराव, आनाजी, मोरोपंत ह्या मंडळींबरोबरच
दर्या सारंग, इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक ही आरमाराची प्रमुख मंडळीही दिसत होती. राजांनी एवढ्या तातडीने का बोलवावे हे कोणालाच कळत नव्हते. सारे कुजबुजत होते. राजांना पाहताच साऱ्यांची कुजबुज एकदम थांबली. बैठक उठली. मुजरे झडले. मासाहेबांच्या सह राजे बैठकीवर बसले. संभाजीराजे मासाहेबांच्या नजीक बसले. सारे बसताच मोरोपंत म्हणाले, राजे, आता स्वस्थ बसून किती दिवस चालायचं? काहीतरी चाल करायला हवी. मिर्झा राजांनी परत प्यादी हलवायला सुरुवात केली आहे. मोगलांच्या बंडखोरांना मदत करू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. पुणे, सुपे, इंदापूर या राजांच्या खास मुलुखात काही गडबड करू नये म्हणून जयसिंगाने पक्का बंदोबस्त केला आहे. जयसिंगाची ही चाल साधी असली तरी तिच्याकडे कानाडोळा करून उपयोगी नाही. राजे म्हणाले, मोरोपंत, मिर्झा राजांनी जरी आता हालचाल सुरू केली असली तरी आता ते फार काळ दक्षिणेत राहू शकतील असं आम्हाला वाटत नाही. त्यांच्याकडून आम्हाला त्रास पोहोचणार नाही हा आमचा तर्क आहे. महाराज, प्रतापराव म्हणाले, ही संधी नामी आहे. आम्ही आज्ञेचीच वाट पाहत आहोत. फार झालं आता कौतुक. प्रतापराव, स्वस्थ बसायची का आम्हाला हौस आहे, पण पाठीमागे भक्कम आधार असल्याशिवाय साधं प्यादही पुढं सरकवायला मन कचरतं. तो भक्कम आधार निर्माण करायला हवा. ती ताकद आधी निर्माण करायला हवी. महाराज, तुम्ही हाक मारायचा अवकाश. बघता बघता माणसं गोळा होतील. तुमच्या हाकेचीच ती वाट पाहत आहेत. मोरोपंत म्हणाले, तो आम्हाला विश्वास आहे. राजे म्हणाले, मोरोपंत, ती हाक मारण्याची पाळी येणार नाही हेही आम्ही जाणतो. राजे क्षणभर थांबले आणि म्हणाले, येताना प्रवास घडलेली एक गोष्ट आम्हास आठवते. वैराग्याच्या वेशात आम्ही आमच्या प्रदेशात आलो. सायंकाळची वेळ. एका छोट्या गावात कुळवाड्याच्या घरी आमची वस्ती पडली. कुळवाड्याची म्हातारी मनानं थोर होती. म्हातारीनं आम्हाला गरम गरम भात वाढला. पत्रावळीवर वाढलेल्या भातात कालवण वाढलं आणि वाढलेलं कालवण बघता बघता जमिनीवर पसरलं. पानात काही उरलं नाही. आम्ही बघत राहिलो. काही सुचत नव्हतं. म्हातारी आमच्याकडे एकटक नजरेनं बघत होती. हसत ती म्हणाली, अगदी शिवाजी राजाच दिसतोस तू. आश्चर्य न दाखवता आम्ही विचारलं, काय झालं आई? शिवाजीनं काय केलं? अरे बाबा, मुलूक बांधून घेतला नाही. चारी वाटा मोकळ्या. राज्य राहील होय? आणि हसून म्हातारी म्हणाली, आळं कर बाबा, त्याविना कालवण राहील कसं? आम्ही आळं केलं. हसून राजे म्हणाले, त्या प्रसंगाची याद आम्ही ठेवली आहे. साध्या प्रसंगातून देखील श्री मार्ग दाखवतात. स्वराज्य राखायला हवं. त्यासाठी भक्कम तटबंदी करायला हवी. कुठेही कसूर राहून उपयोगी नाही. राजे मोरोपंतांच्याकडे वळून म्हणाले, बरी आठवण झाली. मोरोपंत, आमच्या सरदारांनी मोगली मुलुखात धुमाकूळ घातला. मुलूक लुटला. एका पाटलाच्या घरी ते ऐकायला मिळालं. त्याचं घरदार लुटलं. निराजी पंतांना त्यांचा ठिकाणा माहीत आहे. त्यांना विचारून घ्या. आम्ही त्यांना शब्द दिला आहे. त्यांची भरपाई तुरंत पाठवून द्या. जी, मोरोपंत म्हणाले, आमच्या कैदेनं अनेक कामं विस्कळीत बनली आहेत. मालवणचा जंजिरा, रायगड यांची कामं तशीच राहिली असतील. ती कामं नाही महाराज, ती कामं चालू आहेत. त्यात खंड पडला नाही. खर्चाची तरतूद महाराज, ह्या दोन्ही कामांची रक्कम आधीच बाजूला काढून ठेवली होती. त्या रकमेला हात लावू दिला नाही मासाहेबांनी. वा मोरोपंत, आमच्या कठीण प्रसंगात देखील या कामात खंड पडू दिला नाहीत. धन्य. अहो, श्रींचं राज्य, श्री कवितात हे आम्हाला वाटतं ते याचमुळं. राजे थांबले. सर्वांवरून नजर टाकून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या फौजेच्या व्यवस्थेची कल्पना राजे सांगत होते. पायदळ, घोडदळ आणि
आणि आरमार यांची व्यवस्था समजावित होते, त्यांचं महत्त्व सांगत होते. ते ऐकत असलेल्या मासाहेब म्हणाल्या, राजे, हे याच्या आधीच व्हायला हवं होतं. राज्य उभारणीबरोबरच राज्य रक्षणाचा विचार करायला हवा नव्हे, तो प्रथम व्हायला हवा. तोच विचार आम्ही केला आहे. भक्कम तटबंदी असलेला गड माऱ्याला दाद देत नाही. राज्याचंही तसंच आहे. मिर्झा राजांनी मनुची सारखा माणूस तोफखान्यावर का ठेवला हे आम्ही तिथंच शिकलो. राजांची नवी योजना ऐकून साऱ्यांना हुरूप आला. सदरेवरील बैठक उठली आणि उसंत न घेता मोरोपंत बाळाजी आवजी फडाच्या मंडळींसह फडात खपू लागले. कच्चे मसुदे तयार होत होते. राजे त्यावर विचार करीत होते. पायदळ, घोडदळ आणि आरमार अशी फौजेची विभागणी केली होती. पायदळाच्या 10 लोकांवर 1 नाईक, 5 नाईकांवर हवालदार, 3 हवालदारांवर 1 जुमलेदार आणि 10 जुमलेदारांवर 1 हजारी नेमण्यात आला. पायदळाच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सरनौबत हुद्दा ठरवण्यात आला. घोडदळाचे 2 भाग केले, बारगीर आणि शिलेदार. 25 स्वारांवर 1 हवालदार, 5 हवालदारांवर 1 जुमला, 10 जुमल्यांवर सुभा आणि 10 सुभ्यांवर पंचहजारी. घोडदळाच्या मुख्य सेनापतीस सरनौबत हुद्दा दिला गेला. पायदळ, घोडदळ याचप्रमाणे राजांनी आरमाराची आणि किल्ल्याची व्यवस्था लावली. फौजेच्या व्यवस्थेबरोबरच राजांनी फौजेचे नियम ठरवून दिले. दसरा होताच फौजेने कूच करावे. 8 महिने परमुलुखात पोट भरावे. खंडण्या घ्याव्यात. पावसाच्या सुरुवातीस फौजेने आपला मुलूक जवळ करावा. लष्करात असता कोणीही बायको, बटीक अथवा कलावंतींजवळ बाळगू नये. जो बाळगेल त्याची गर्दन मारली जाईल. लुटीचा माल लपविल त्यास कडक शिक्षा केली जाईल. लष्कराच्या आणि आरमाराच्या व्यवस्थेत कसर राहू नये याची दक्षता राजे घेत होते. राजांची कल्पना साकारली जात होती. साऱ्या गडांना ते भेटी देत होते. फौजेच्या निरनिराळ्या तुकड्यांची पाहणी ते करीत होते. बाळ वाढत होते, नवी ताकद येत होती. बळ वाढत होते, नवी ताकद येत होती. राजे मालवणचा जलदुर्ग पाहून आले. समुद्रातून मानवर काढणारा तट त्यांनी डोळे भरून पाहिला. अपार कष्ट करणाऱ्या पण त्या कष्टांची फिकीर न बाळगणाऱ्या लोकांचे त्यांनी कौतुक केले. समुद्रावर तरांडी, गलबते, मचवे, दुबारे, संगमिऱ्या अशा अनेक जातींच्या नौका तरंगत होत्या. लाटांवर हेलकवणाऱ्या त्या नौका पाहून राजांचे मन भरून आले. भरल्या मनाने राजे राजगडावर आले होते. मनाशी अनेक बेत ठरवित होते. औरंगजेबाच्या बातम्या त्यांच्या कानांवर येत होत्या. मिर्झा राजांच्या दक्षिणेतल्या पराभवाने अस्वस्थ झालेला औरंगजेब उत्तरेला अफगाणांच्या बंडाव्याने दिवसेंदिवस त्रस्त होत होता. राजांना ती गोष्ट अनुकूल वाटत होती. औरंगजेब आपला तह मान्य करील याचा विश्वास दुणावत होता. संध्याकाळी राजे मोरोपंतांच्यासह गडावर फेरफटका मारून आले होते. राजे महालात जाण्यासाठी वळणार तोच सेवक धावत आला. त्याने बातमी दिली, महाराज, रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत आले. सायंकाळच्या सोनेरी किरणात राजांचा चेहरा उजळला. त्यांनी पाहिले, त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत येत होते. राजांनी क्षणात त्यांना डोळे भरून पाहिले. त्यांच्या रूपात कितीतरी बदल पडला होता. न सांगताही औरंगजेबाने केलेला छळ त्यांचा चेहरा सांगत होता. क्षणात राजांचे डोळे भरून आले. पुढे झेपावणारे द्वयी राजे भरल्या डोळ्यात साठवीत होते. दोघांनी मुजरे केले. राजांना शब्द फुटत नव्हता. डोळ्यातून उघळणाऱ्या अश्रूंचे त्यांना भान नव्हते. स्वतःला सावरीत राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, उरलेले आमचे 2 मोहरे काळाच्या दाढेतून सुटलेले पाहण्याचं भाग्य लाभत आहे. आम्ही दिलेल्या वचनातून श्रींनी आम्हास मुक्त केलं. रघुनाथ पंत, आपण थकला आहात, विश्रांती घ्या. खूप विचारायचं आहे, नंतर बोलू. महाराज, रघुनाथ पंत म्हणाले,
एक आनंदाची बातमी. औरंगजेबानं आपला तह मान्य केला. पंत, तुम्हाला आम्ही पाहिलं तेव्हाच आम्ही ते जाणलं. आमच्या मनासारखी गोष्ट घडली, त्यात आम्हाला आनंद आहे. तुम्ही विश्रांती घ्या. पंत, राजे डोळ्यांच्या कडा पुशीत म्हणाले, आम्ही नंतर खाली येऊ. रात्री जिजाबाईंच्या महालात सारी मंडळी बसली होती. रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत आपली हकीकत सांगत होते. सारे ऐकत होते. औरंगजेबाने पकडून ठेवल्यापासूनची हकीकत रघुनाथ पंत ऐकवित होते. औरंगजेबाने केलेल्या छळांच्या गोष्टी ऐकून साऱ्यांच्या मनाचा थरकाप उडत होता. धर्मांतरासाठी औरंगजेबाने दोघांवर टाकलेले पाश ऐकून साऱ्यांना चीड आली होती. स्वधर्मासाठी प्रत्यक्ष मृत्यूच्या उंबरठ्यातून जायला सिद्ध झालेली द्वयी, साऱ्यांनाच त्यांचा अभिमान वाटला. रघुनाथ पंत म्हणाले, महाराज, आपण मूळचंदांकडे दिलेली सारी रत्न औरंगजेबाकडे गेली. रत्न? मासाहेबांनी विचारले. मासाहेब, आम्ही आपल्या सुटकेचा विचार करीत असता आमच्या जवळची मौलिक रत्न राजगडावर पोहोचवण्यासाठी मूळचंदाकडे दिली होती, सुरक्षित येतील म्हणून. मग? मासाहेबांनी विचारले. मासाहेब, आम्ही असं ऐकलं, मूळचंदानं ती सारी रत्न दक्षिणेत मुनिमाकरवी रवाना केली होती. पण राजे पळाल्याचं समजताच गोंधळात पडलेल्या मुनिमानं ती रत्न परत मूळचंदांकडे पोहोचविली. मूळचंदानं घाबरून ती रत्न औरंगजेबाकडे दिली. काफिराचा पैसा नको म्हणून औरंगजेबानं सारी रत्न विकली आणि आलेला पैसा फकीरांना वाटला. पंत, राजे सद्गदित आवाजात म्हणाले, औरंगजेबानं 2 रत्न आपणहून आम्हाकडे पाठवली. त्यात सर्व आलं. ते जवाहीर गेलं म्हणून आम्हास दुःख वाटत नाही. आणि ती रत्न जातात कुठं? राजांच्या मुठी वळल्या. ते आवेशाने म्हणाले, औरंगजेबानं आमची रत्न दान करून मिळवलेलं पुण्य त्याला पचनी पडणार नाही. आम्ही ते पडू देणार नाही. एक ना एक दिवस ते आम्ही दामदुपटीनं वसूल करू. बराच वेळ कोणी काही बोलले नाही. सारे राजांच्याकडे पाहत होते. अचानक मोरोपंतांनी विचारले, रघुनाथ पंत, नेताजींना कैद झाल्याची बातमी होती. साऱ्यांच्या नजरा मोरोपंतांच्याकडे वळल्या. क्षणात राजांची आवेशयुक्त नजर तिरस्काराने भरली. रघुनाथ पंतांनी राजांच्याकडे एकवार पाहिले आणि खालीमान घालून ते म्हणाले, नेताजी मुसलमान झाले. नेताजी मुसलमान? सर्वांना तो धक्का अनपेक्षित होता. रघुनाथ पंत म्हणाले, झालेल्या छळाला नेताजी डगमगले. औरंगजेबाने छळ करून त्यांना मारण्याचा घाट घातला होता. नेताजींना जीव मोलाचा वाटला. त्यांनी जीव वाचवला, धर्म सोडला. उमासाहेबांच्या जवळ बसलेले बाळराजे एकदम बोलून गेले. त्यापेक्षा मरायचं होतं. साऱ्यांच्या नजरा बाळराजांच्याकडे वळल्या. बाळराजांची नजर स्थिर होती. कोणीच काही बोलत नव्हतं. दीर्घ निश्वास सोडून राजे म्हणाले, जीवनातली अपुरी निष्ठा माणसाला अशीच वाहवत नेते. आमचा पडता काळ पाहताच 2500 मनसबीसाठी आमचे सेनापती आदिलशाहीला मिळाले. मिर्झा राजांनी 5000 देऊ करताच त्यांनी आदिलशाही सोडली, मोगलाई जोडली. जीवन रक्षणार्थ आता ते मुसलमान झाले. नशीब यांचं. नेताजीच्या धर्मांतराने राजे खिन्न बनले. दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईच्या महालात गेले. तेव्हा दाराशीच त्यांची पावले अडखळली. जिजाबाईंच्या शेजारी सगुणाबाई बसल्या होत्या. त्यांच्या पाठीवर जिजाबाईंचा हात होता. सगुणाबाई गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या. राजांच्याकडे नजर जाताच जिजाबाई म्हणाल्या, या राजे, पूजा झाली? जी. सगुणाबाई डोळे टिपीत उठल्या. राजे जिजाबाईंच्या पाया पडले. सगुणाबाईंच्याकडे पाहत राजे उद्गारले, काय झालं? बिचारी पोर, जिजाबाई म्हणाले. काल नेताजींच्या धर्मांतराची बातमी कळल्यापासून तिच्या डोळ्याचं पाणी खळेना. नेताजी मुसलमान झाले त्यात राणीसाहेबांचा काय दोष? राजे म्हणाले, तेच सांगते मी. पण किती केलं तरी रक्ताचं नातं. काका मुसलमान झाले त्याचं वाईट वाटणारच.
इलाज नाही. नको ते झालं, होऊन गेलं. ते मनाला लावून घेऊ नये. सगुणाबाई निघून गेल्या. राजे सदरेत जाण्यासाठी वळणार तोच जिजाबाईंनी हाक मारली. राजे जी, नुसतं राज्याकडे लक्ष देऊन चालत नाही, घराकडेही जरा लक्ष देत जा. आम्ही समजलं नाही. जिजाबाई हसल्या. राजे, हेच काल सगुणाला बोलावून सांगितलं असतं तर तिला बरं वाटलं असतं. पतीच्या शब्दासाठी बायकांचा जीव उतावीळ असतो. राजे, सोयराला दप्तरी लक्ष द्यायला तुम्ही प्रोत्साहन दिलं. आज ती सारं पाहते. फडाचे कारकून दबून राहतात. तुमच्या हाताखाली तयार होतात ना, मग त्यात काय आश्चर्य. विषय बदलून जमणार नाही. तुम्ही कौतुक केलं म्हणून सोयरा मनापासून कोठी दप्तर पाहू लागले. सगुणा, पुतळा, काशी सारा वाडा पाहतात. आलं गेलं हवं नको बघतात. त्यांचं कौतुक कोणी करायचं. राजे शर्मिंदे झाले. म्हणाले, आम्ही चुकलो. यापुढं तेही करू. जिजाबाईंच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहायला राजे महाली थांबले नाहीत. औरंगजेबाशी तह झाल्याने राजांना खूप बरे वाटले. राजांच्या मनावरचा एक मोठा ताण उतरला. या तहामुळे राजांना उसंत मिळणार होती. पुरंदरच्या तहामुळे हाती राहिलेल्या मुलुखाचा बेशिस्त कोकणचा कारभार सुरळीत लावण्याचे राजांनी ठरवले. राजांनी आपल्या फौजेला नव्या शिस्तीचे स्वरूप दिले होते. तसेच मुलुखाची बटाई करून महसुलाची व्यवस्थाही त्यांना आवाक्यात आणायची होती. औरंगजेबाच्या तहामुळे संभाजीराजांना मिळणाऱ्या मनसुबीतून फौजेचा वाढता खर्च निभावता येणे शक्य होते. राजांनी आपल्या मागण्या औरंगजेबाला कळविल्या होत्या. आदिलशाही मुलुख वारंवार होणाऱ्या युद्धामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने निर्वेद नव्हता. त्यासाठी पुरंदरच्या तहा व्यतिरिक्त राजांनी बादशहाकडे दिलेल्या मुलुखातून आणखी 1,00,000 होनांचे उत्पन्न मिळावे अशी मागणी औरंगजेबाकडे केली होती. औरंगजेबाने ते मान्य केले आणि देशमुखी वसूल करण्याची परवानगी राजांना दिली. औरंगजेबाच्या तहामुळे निश्चिंत होऊन राजांनी कोकण भागाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सैन्यांची सर्व व्यवस्था पुरी करून राजे कोकणात जायचा विचार करीत होते आणि त्याच वेळी कोकणातील रांगणा किल्ल्याला आदिलशाही फौजेने वेढा घातल्याची बातमी आली. 1 वर्षापूर्वी रांगणा राजांच्या हाती आला होता. सुभेदार रावजी पंडितांची रांगण्यावर नेमणूक केली होती. राजे मोगलाईच्या कचाट्यात सापडले आहेत असे पाहून आदिलशाहीने गमावलेला किल्ला परत मिळवण्यासाठी आपली फौज पाठवली होती. रांगण्याच्या वेढ्याने संतप्त झालेल्या राजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली, पंत, आमच्या फौजेच्या अधिकाऱ्यांना आपल्या फौजेनिशी गोळा होण्याचे हुकूम द्या. गडावरून हुकूम सुटले. रांगण्याच्या बातम्या घेऊन नजरबाज येत होते. त्याचबरोबर गडावर फौज गोळा होत होती. राजांचे फौजी अधिकारी दररोज येत होते. प्रतापराव, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरंगोजी, तेलंगराव गडावर हजर झाले होते. रांगण्याच्या वेढ्याची बातमी ऐकून सारे बेचैन बनले होते. 2 प्रहरी सदरेवर सारे राजांची वाट पाहत होते. राजे जिजाबाईंच्यासह सदरेवर आले. जिजाबाई तानाजीला म्हणाल्या, अरे तानाजी, आता म्हातारीला जरा स्वस्थ बसू द्याल की नाही. सारे हसले. तानाजी म्हणाला, मासाब, तुम्हीच असं म्हटलासा तर पोरांना कसा धीर यायचा. अरे कसला धीर देणार मी. मोरोपंत म्हणाले. मोरोपंत हसले. राजांनी विचारले, पंत का हसला. राजे, आपण आग्र्याला होतात. सारी चिंता अहोरात्र मासाहेबांना लागलेली. देवापुढं धरणं धरून बसलेल्या मासाहेब पण सदरेवर आल्या की कापरा उडायचा. काहीतरीच सांगतो, जिजाबाई म्हणाल्या. खोटं सांगत नाही मी. कुलकर्ण्यांची आगळीक दिसली तर मासाहेबांनी स्पष्ट बजावलं, नसते कथले केल्यास चिरंजीव मुलहाजा करणार नाहीत. जसं फडात लक्ष तसंच फौजेवर. प्रतापरावांना, तेलंगरावांना विचारा.
एक दिवस स्वस्थ बसवून ठेवलं नाही. बजाजी झुंजारराव आणि कान्होजी पतंगराव यांचा भाऊबंदकीचा तंटा याच सदरेवर बसून मासाहेबांनी गोतमुखानं सोडवला. जाऊ दे रे, गेल्या गोष्टी कसल्या सांगतोस, जिजाबाई म्हणाल्या. आता समोर काय ठेवलंय बघा. राजे सांगत होते, रांगण्याला वेढा पडला आहे. जी मासाहेब. प्रतापरावांनी दुजोरा दिला. रांगण्याची गय केली तर विजापूरकर बळावल्याखेरीज राहणार नाही. मग गय कुणी करायला सांगितली, राजांनी विचारले. आम्ही आज्ञेची वाट पाहतो, तेलंगराव म्हणाले. पण असा शत्रू उभा राहिला तर? चेचा, राजे उद्गारले. सारे राजांच्या उद्गारांनी चकित झाले. राजे कधी असे बोलत नसत. राजांनी ते जाणले. आश्चर्य वाटतं ना. पुरंदरच्या तहानं आम्ही खूप शहाणे झालो. आमचं राज्य राखावं एवढीच आमची आजवरची धडपड होती. प्रसंगी माघार घेणं, शत्रू आला की निघून जाणं, संधी मिळताच पुन्हा स्वारी करणं, हा खेळ आता बस झाला. राज्यकर्त्यानं नुसतं बचावाचं धोरण ठेवून जमत नाही, हे आम्ही पुरेपूर शिकलो. केव्हा तरी आपल्या सामर्थ्याची जाणीव व्हावी लागते. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी जिद्दीनं जावं लागतं. जेव्हा त्या सामर्थ्याची जाणीव होते तेव्हाच राज्य सुरक्षित राहतं. आम्ही बलशाली आहोत हे शत्रूला कळतं तेव्हाच तो स्वस्थ बसतो, आम्हाला बसू देतो. ती सामर्थ्याची जाणीव कुठं ना कुठं दाखवायलाच हवी. ही अक्कल आम्हाला औरंगजेबानं शिकवली. अनुभवानं माणूस शिकतो म्हणतात, ते काही खोटं नाही. मग रांगण्यावर चालून जाणार, जिजाबाईंनी विचारले. त्याखेरीज गत्यंतर नाही. रांगण्यावर चालून जात असता मनाला मात्र एक शल्य टोचतं. कसलं शल्य, जिजाबाईंनी विचारले. आमच्या गडाला वेढा घालायला आदिलशाही फौज घेऊन बहिलोल खान आणि खुद्द आमचे सावत्र भाऊ एकोजी राजे आले आहेत. राज्यापुढं नात्याचा विचार केव्हापासून करू लागलात राजे, जिजाबाईंनी विचारले. राजे समाधानाने हसले. मासाहेब, आमची आपल्याकडून हीच अपेक्षा होती. आपला कौल मिळाला, आम्ही मोहिमेवर जातो. राजांनी मोहिमेचा बेत जाहीर केला. साऱ्यांना ते ऐकून उत्साह चढला. राजांच्या सूचना ऐकून सारे उठणार. तोच घोड्यांच्या टापांचा आवाज आला. साऱ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. थोड्याच वेळात बाळराजे आत येताना दिसले. पाठोपाठ हवालदार इब्राहिम खान येत होते. बाळराजे सदरेवर आले. राजांचे जिजाबाईंचे पाय त्यांनी शिवले. राजांनी विचारले, काय बाळराजे, शिकार झाली? हो. कसली शिकार केली? आबासाहेब, डांगळ मिळाला. इकडे या, राजे म्हणाले. बाळराजे राजांच्या जवळ आले. राजांनी त्यांच्या उजव्या खांद्याला हात लावताच बाळराजे कळवळले. इब्राहिम खान म्हणाला, हुजूर, भारी जनावर होतं त्यामुळे बंदूक दिली. आम्ही ते ओळखलं. बार कुठं लागला? राजांनी वरमी बार घातला. छाती धरून बसला. इब्राहिम खान अभिमानाने म्हणाला, बाळराजे, आज खांदा चांगला चोळून घ्या. पोकळ बंदूक धरली तर जास्त धक्का बसतो. रात्री आम्हाला तुमची शिकार सांगा. साऱ्यांवरून नजर फिरवून राजे म्हणाले, बरं झालं, आज शिकार आणली ती. बाळराजांना हुरूप चढला. ते म्हणाले, आबासाहेब, शिवाईच्या रानात फार डुकरं उठतात म्हणे. बाळराजांना अलीकडे शिकारीखेरीज काही सुचेनासं झालंय असं दिसतं. मोरोपंत बाळराजांच्या अभ्यासाचं काय? पहाटे शास्त्र्यांच्याकडे बसतात. बाळराजे जिजाबाईंच्यासह वाड्यात गेले. राजे इब्राहिम खानाला म्हणाले, इब्राहिम, बाळराजांना तयार करताना सावधगिरीनं राहत जा. तुझं नाव काढलं पाहिजे त्यांनी. काही शिकवावं लागत नाही हुजूर. तलवार, भाला, बंदूक अगदी सहज हात करतात. राजांनी इब्राहिमला शिकारीचे बक्षीस द्यायला पंतांना आज्ञा केली आणि राजे प्रतापरावांना घेऊन आपल्या महाली गेले. सुमुहूर्तावर राजे रांगण्याच्या बचावासाठी आपल्या फौजेनिशी गडाबाहेर पडले.
आज्ञा केल्याप्रमाणे वाटेत राजांच्या फौजा मिळत होत्या. रांगणाला एकोजीराजे व बहिलोल खान आपला वेढा बळकट करीत होते. गडकरी, रावजी पंडित सर्व सामर्थ्यानिशी गड राखण्याचा प्रयत्न करीत होता. राजांच्या मदतीची वाट पाहत होता. उन्हाळ्याचे दिवस. 2 प्रहरी आकाश भरून आले होते. उकाडा मनस्वी वाढला होता. विजा कडाडू लागल्या. पावसाचे थेंब उतरू लागले. अखंड धारा ओतू लागल्या. त्या पावसाखाली आदिलशाही फौज भिजत होती, आश्रय शोधित होती. सायंकाळच्या सुमारास पाऊस थांबला. पावसात विस्कळीत झालेला वेढा आजूबाजूला पाहत असतानाच मराठी सेनेची हर हर महादेवची गर्जना सैन्याला ऐकू आली. चारी बाजूंच्या डोंगर मुलुखातून राजाचे सैन्य आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. बहिलोल खान आणि एकोजीराजे आपले सैन्य गोळा करून शत्रूला तोंड देण्याचा प्रयत्न करीत होते. रात्र पडली आणि लढाई थांबली. भीतीने व्याकुळ झालेले आदिलशाही सैन्य रात्रभर शत्रुभीतीने तिष्ठत राहिले. दुसऱ्या दिवशी राजांचे सैन्य परत शत्रूवर तुटून पडले. राजांच्या सैन्याच्या वाढत्या धडाडीने बहिलोल आणि एकोजीराजे घाबरले. जेवढे वाचवता येईल तेवढे सैन्य वाचवून आदिलशाही फौज मागे हटली. पदरात पराजय घेऊन आदिलशाहीचे सरदार मागे पळून गेले. राजांनी गड राखला. गडाचा बंदोबस्त वाढवून राजे राजगडाकडे माघारी वळले. राजांच्या विजयाची वार्ता आधीच राजगडावर पोहोचली होती. सारे उत्सुकतेने राजांची वाट पाहत होते. राजे आल्याची नौबत झडली. राजे माचीवर आले. मुजरे स्वीकारीत राजे सायंकाळच्या वेळी वाड्यावर दाराशी आले. राजांनी पायांवर पाणी घेतले. राजे दारापाशी आले आणि त्यांचे लक्ष दाराशी असलेल्या पुतळाबाईंच्याकडे गेले. त्यांच्या हाती आरती होती. राजांनी विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब कुठे आहेत? एवढं यश घेऊन आम्ही घरी आलो, त्यांनाही बोलवा ना. सदरेवर उभ्या असलेल्या सोयराबाई पुढे आल्या. राजांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यांनी राजांच्या कपाळी कुमकुम तिलक लावला. मस्तकावर अक्षता टाकल्या. राजांना ओवाळले. सोयराबाईंच्या नंतर चौघींचे ओवाळणे घेऊन राजे वाड्यात प्रवेश करते झाले. रात्री सोयराबाई राजांच्या महाली आल्या. तेव्हा राजे त्यांची वाट पाहत होते. राजे बैठकीवर बसले होते. सोयराबाईंनी विचारले, झोपला नाही? आम्ही तुमची वाट पाहत होतो. करणार काय? मोहिमेत का ते सोपं आहे? काय मनात येईल तेव्हा तुम्हाला महाली आणणं? चला काहीतरीच. सोयराबाई लाजून म्हणाल्या. ओवाळाच्या वेळी देखील असंच बोलला. 4 चौघात लाजल्यासारखं झालं. मग काय करणार? आम्ही घरी आलो आणि राणीसाहेबांचा पत्ता नाही. तर कोणाला तरी खरंच वाटेल आपण विसरला असाल, पण आम्ही विसरलो नाही. काय? तह करून वाड्यात आलात. धाकट्या राणीसाहेब रिवाजाप्रमाणे ओवाळायला आल्या. सरळ आरतीचं तबक बाजूला सारून गेला. केवढं रागावणं झालं होतं. अपमान त्यांचा झाला असेल, राग मात्र तुम्हाला आला. आज त्याचंच समाधान वाटत आहे. पण वाटलंच आम्हाला. राजे हसत उठले. सोयराबाईच्या जवळ येत ते म्हणाले, राणीसाहेब, तो दोष आमचा नव्हता, परिस्थितीचा होता. आम्हालाही त्याची जाणीव होती. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बोलावलं. खरं, अगदी खरं. आता गेला ना राग? सोयराबाई मोकळेपणी हसल्या. राजे पलंगावर बसले होते. सोयराबाई समयांच्या ज्योती शांत करीत होत्या. एकेका ज्योतीच्या विझण्याबरोबर राजांच्या पडणाऱ्या एकेका ज्योतीच्या विझण्याबरोबर चेहऱ्यावर पडणाऱ्या उजेडातला बदल राजे निरखित होते. राजे रांगण्याचा वेढा मारून राजगडावर आले. त्या पराक्रमाने राजांच्या फौजेची गमावलेली अस्मिता परत जागृत झाली. राजे नव्या उत्साहाने वावरू लागले. राज्याची सर्व अंगे सुरक्षित करून घेण्याचा त्यांनी निश्चय केला. राजे रायगडावर जाऊन रायगडाचे काम पाहून आले. राजगडावर नवीन शस्त्रे तयार होऊ लागली. फौजेत नवीन भरती केली जात होती. पागेतल्या घोड्यांची संख्या वाढत होती.
बाहेरच्या पावसाची तमा न करता राजे अंतर्गत व्यवस्थेचा कारभार करीत होते. मनातल्या विचारांना आकार येत होता. पाऊस कमी होऊ लागला. श्रावण आला. वाड्यातली धार्मिक कार्ये पार पाडण्यासाठी वाड्यात गडबड सुरू झाली. पूजा अभिषेक होऊ लागले. राजे हे सारे समाधानाने पाहत होते. सायंकाळच्या वेळी राजे गडावरून फेरफटका मारून वाड्यात परत आले. सदरेवर निराजी, मोरोपंत, अनाजी हजर होते. राजे मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, आता बहुतेक पाऊस संपलाच आहे. शक्यतो लवकर कोकणात फेरफटका मारून यावं असं वाटतं. राजांच्या बरोबर असलेले प्रतापराव, तेलंगराव, तानाजी, सूर्याजी ह्या चौकडीने कान टवकारले. राजे सांगत होते, आपला कोकण अद्याप निर्धास्त झालेला नाही. पिलाजीरावांचं परवा पत्र आलं होतं. कोकणच्या देसायांचा जोवर आपण मोड करीत नाही तोवर ते आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. प्रतापराव, तुमचा विचार काय? कुडाळ सावंतांचा मोड करायला आपण जायची गरज नाही. उद्या आज्ञा झाली तर मी जाईन. प्रतापराव, इतके उतावीळ होऊ नका. यापुढं मोहिमा हाती घेताना एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून परवडायचं नाही. सर्व बाजूंनी विचार करायला हवा. औरंगाबादेला औरंगजेब पुत्र मुअज्जम सुभेदार म्हणून आला आहे. मिर्झा राजे जरी परत गेले तरी त्यांच्या जागी राजा जसवंत सिंग इतर सरदारांबरोबर दक्षिणेत आला आहे. अद्याप मोगलांशी आमचा तह पक्का झाला नाही. तो होईपर्यंत आम्ही पुढची हालचाल करू धजत नाही. अचानक जिजाबाई सदरेवर आल्या. राजे उठून उभे राहिले. जिजाबाई बैठकीवर बसल्या. माझं काही काम नव्हतं, जिजाबाई म्हणाल्या, पण या मोरोपंतांना सांगायला आले होते. जी मासाहेब, मोरोपंत म्हणाले. अरे, जी म्हणून काम होतात का? राजे, तुम्ही पागा वाढवता आहात, पण जनावरांना जागा नको का? पावसाचे दिवस, बागेत गर्दी झाली म्हणून सोयरा सांगत होते. राणीसाहेबांनी आज्ञा दिली त्याप्रमाणे कामाची तरतूद केली आहे. पाऊस कमी झाला की बागेचा पाया मारून काम सुरू होईल, अनाजी दत्तो म्हणाले. राजे ऐकत होते. समाधानाने ते म्हणाले, अनाजी, आता अरुंद पागा बांधू नका, ऐसपैस जागा बांधा. आम्ही उत्तरेत देखण्या पागा पाहिल्या. निराजी पंतांना आम्ही सांगितलं होतं. त्यांनी मापही घेतलं होतं. मध्ये ऐसपैस चौक धरून चारी बाजूंनी पागा ठेवा. चौकात चांगले चुनेगच्ची हद असावेत. जी, अनाजी म्हणाले. राजे, तुमचं भारीच कौतुक वाटतं, जिजाबाई म्हणाल्या. आग्र्याला गेलात ते राजकारणासाठी की पागा पाहण्यासाठी? आग्र्याहून आल्यापासून जेव्हा तेव्हा तुमचं उत्तरेतलं सुरू असतं. राजे हसले. सारे त्यात सामील झाले. मासाहेब, राजे म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरं आहे. डोळे उघडून पाहिलं की सारं दिसतं. मिर्झा राजांनी आम्हाला खूप शिकवलं. उद्या आमची स्वप्न साकार झाली तर त्याचं बरंचसं श्रेय मिर्झा राजांना आहे. मोरोपंत मध्येच म्हणाले, महाराज, क्षमा असावी. काय झालं? राजाने विचारलं. एक वाईट बातमी आली आहे. थोड्या वेळानं सांगावी म्हणून थांबलो होतो. कसली बातमी? मिर्झा राजांच्या मृत्यूची. बऱ्हाणपूर मुक्कामी मिर्झा राजांचा अंत झाला अशी बातमी आली आहे. राजे सुन्न झाले. मिर्झा राजे गेले. क्षणात साऱ्या आठवणी राजांच्या डोळ्यांसमोर तरळल्या. राजांच्या नेत्रू अश्रू साकळले. मोरोपंत म्हणाले, महाराज, मिर्झा राजांचा मृत्यू नैसर्गिक झाला नाही. मग? राजांनी चमकून विचारले. मिर्झा राजे अखेरच्या दिवसात दुःखी बनले होते. औरंगजेबाची रामसिंगावरची इत्राजी आणि मुअज्जमची सुभेदारीवरील नेमणूक यांनी मिर्झा राजे खचले होते. बऱ्हाणपूरला त्यांची तब्येत ढासळली होती. त्यातच औरंगजेबानं आपल्या हस्तकांकरवी मिर्झा राजांच्यावर विषप्रयोग केला असं म्हणतात. अमावस्येच्या दिवशी मिर्झा राजांचा बऱ्हाणपूरला अंत झाला. राजे ऐकत होते. राजांची अवस्था बघून काय बोलावे हे कोणालाच सुचत नव्हते. जिजाबाई म्हणाल्या, औरंगजेबाने फार वाईट केले. राजांनी आपली अश्रुपूर्ण नजर जिजाबाईंच्या वर वळवली.
भरल्या आवाजात राजे म्हणाले, नाही मासाहेब, ही औरंगजेबाची चूक नाही, त्याला दोष देऊ नका. हे जर खरं असेल तर आलमगीरानं केलं तेच योग्य असं म्हणावं लागेल. राजांच्या बोलांनी सारे अचंबले. आपले अश्रू टिपून राजे म्हणाले, आलमगीर पक्का राजकारणी, भावनेपेक्षा उद्दिष्टावर नजर ठेवणारा. त्याच्या उलट मिर्झा राजे, ते पडले भावनाविवश, कर्तव्य कठोर, राजनिष्ठ सेवक. या पलीकडे त्यांना दुसरा विचार नव्हता. शुजाविरुद्ध लढताना अनेक वेळा जयसिंगांनी औरंगजेबांचं रक्षण केलं. मिर्झा राजांनी दिल्लीचा बचाव केला. दाराचा मुलगा सुलेमान शिकवला मिर्झा राजांनी पकडलं. मिर्झा राजे नसते तर औरंगजेब गादीवर बसलाच नसता. आणि उपकारांची फेड औरंगजेबानं अशी केली? जिजाबाई संतापाने म्हणाल्या, औरंगजेब धूर्त आहे. आपल्या भावाला बापाला मारून तो गादीवर आला. हे मिर्झा राजांनी ओळखायला हवं होतं. दक्षिणेतलं अपयश आमची सुटका हे पाहताच औरंगजेबाच्या मनावरचा शह सुटला. त्यानं वेळीच मिर्झा राजांचा काटा काढला. कारण? मोरोपंतांनी विचारलं. कारण मिर्झा राजे सत्ताधीश होते, पराक्रमी होते, अभिमानी होते, भावनाविवश होते. त्यांच्या राजनिष्ठेला तडा जायला फारसा वेळ लागला नसता. मिर्झा राजांचं शत्रुत्व औरंगजेबाला सोसवणारं नव्हतं. योग्य वेळी त्यांनी आपला मार्ग मोकळा करून घेतला. राजकारणाच्या पटावरील हा सरळ मार्गी हत्ती उंटाच्या तिरक्या चालीत सापडला. बिचारे मिर्झा राजे राजनिष्ठेपायी त्या राजकारणाचे बळी ठरले. असा पुरुष आम्ही पाहिला नाही, परत दिसेल असंही वाटत नाही. राजांनी दीर्घ निश्वास सोडला आणि कुणाचाही निरोप न घेता ते सरळ आपल्या महाली गेले.